नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही वडापाव तर खाल्ला असेल, पण कधी चीज ठेचा पाव खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. 2 चमचे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 4 लसूण पाकळ्या आहेत, ते असे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे मिश्रण आहे ते चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान लागतो हा ठेचा पाव. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि ठेचा थोडासा चटपटीत होण्यासाठी आपण आता याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आहे तो घालणार आहोत. असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. थोडासा असा लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, आणि मस्तपैकी आपला ठेचा तयार झालेला आहे. आपण आता हा थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण ठेचू शकता. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण जो ठेचा तयार केलेला आहे तो घालायचा आहे. आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत जाडं भरडं. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. त्यानंतर इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता हे असे 2 उकडलेले बटाटे आहेत ते असे थोडे हाताच्या साहाय्याने आपण आता हे मॅश करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्ही इकडे हे बटाटे आहेत ते किसून पण घेऊ शकता किंवा हाताने मॅश पण करून घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये हाफ कांदा आहे बारीक चिरलेला तो घालायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालणार आहोत. त्यानंतर जो आपण ठेचा तयार केलेला आहे तो घालायचा आहे व आपण आता हे हाताच्या साहाय्याने मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही, आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता ह्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या तयार करणार आहोत. बघू शकता तुम्ही, अशी प्लेट घ्यायची आहे व असं मिश्रण घ्यायचं आहे व असं गोल गोल करायचं आहे आणि त्याची छोटीशी अशी टिक्की करायची आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, असं करून घ्यायचं आहे. बाकीच्या सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता तुम्ही, इकडे मी 2 बटाट्याच्या 6 टिक्क्या केलेल्या आहेत. बघू शकता अशा मी टिक्क्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये आपण आता बटर घालायचं आहे. बटर चांगलं मेल्ट होऊ द्या व गॅसची फ्लेम इकडे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. त्यानंतर इकडे मी असे पाव घेतलेले आहेत. आपण आता हे पाव बटरमध्ये थोडेसे असे लोळवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याला मस्तपैकी असं थोडंसं टॅमॅटो केचप आहे ते लावायचं आहे. तुम्ही इकडे मेयोनीज पण लावू शकता किंवा शेजवान चटणी पण. त्यानंतर जे आपण टिक्क्या तयार केलेल्या आहेत ते ठेवायचे आहे त्याच्यावरती आणि वरून मस्तपैकी असं चीज आहे ते किसून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी असं चीज किसून घ्यायचं आहे. चीज कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. त्यानंतर असं बंद करून घ्यायचं आहे व असे आपण दोन्ही बाजूने पाव आहे हा तो चांगला असा शेकून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, आपण असं आता पलटी मारलेला आहे व दोन्ही बाजूने आपण आता हा पाव शेकून घेत आहोत. बघू शकता तुम्ही, आणि मस्तपैकी आपला चीज ठेचा पाव तयार झालेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.